आज आपण निघालेलो आहे नेवती बीचला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण निघालेलो आहे नेवती बीचला आणि आज आपल्याबरोबर आहे आपली राजपूरची सगळी टीम आहे। इकडे आमचे काका स्पॉन्सर उभारले आहेत, इकडं नवीन ड्रायव्हर गाडी चालवल्यात। सीट बेल्ट लावून बसा। हा आपल्याबरोबर पहिल्यांदा झालेला आहे शिवतेज काटे, हे नवीन ड्रायव्हर आपली मगाशी गाडी चालवलेली आहे। ही दीदी, तेजस आणि काका ऑर्डर द्यायला गेलात तिकडं। आम्ही नाश्त्याला थांबलो, कणकवलीच्या पुढं आल्यानंतर जरासं हॉटेल साहेब म्हणून आहे, तिथे नाश्त्याला थांबलो। आता मिसळ पाव आणि ऑमलेट पाव मागवलेला आहे, ते खायचं आणि परत मग गाडीमध्ये बसून जायचं। सगळ्यांनी बॅटिंग चालू केलं आहे। इकडे मिसळ आल्या, अशा पद्धतीची काहीतरी मिसळ आहे आणि आमच्या काकांचं ऑमलेट लई मोठं दिसायला जरा। कुडाळकडनं आल्यानंतर राईट मारायचं। खवणे बीच पण आहे इथं, त्याच्यानंतर हे कुठलं गाव आहे? मापन ग्रामपंचायत कमानी। Continue for 5 kilometers. इथून 5 किलोमीटर आहे। आता नेवती बंदरवरती आलेलं आहे आणि समोरच एक फिशिंग करून एक बोट आलेलं आहे। या साईडला पण फिशिंग करून आलेले आहेत बोटी। अरे पोछे जगह वो कहला वो कुठला मासा आहे? तसं वाटायला बांगडा वाटतं तेव्हा। आता डायरेक्ट मागं त्या कुठल्या गावात फाटतात तिथं एसटी वाला नाही 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 तुम्ही कुठून आला? बीचवर गेला? आम्ही डायरेक्टली नेवती गावामध्ये आलेलो। नेवती गावामध्ये आल्यानंतर म्हणजे ज्या गाडीतून किंवा समुद्रातून ज्या बोटी येतात तिथं बंदर आहे आणि तिथं डायरेक्टली मासेमारी होत्या आणि त्या साईडला काही बीचवरती जायला जागा नव्हती। परत आम्ही नेवती चौपाटी म्हणून आहे तिकडल्या साईडला निघालेलं आहे आता सगळेजण। जर तुम्हाला मच्छीमारी कशी होत्या हे जर बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली नेवती गावामध्ये येऊ शकताय आणि मच्छीमारी कशी केली जाते ते तुम्ही बघू शकताय। आता आम्ही नेवती गावामध्ये आलो आहे आणि गावामध्ये जात असताना स्टार्टिंगलाच उजव्या साईडला सिद्धेश्वर मंदिर म्हणून लागलेलं आहे। मंदिर खूप छान आहे, त्यामुळं गाडी लावलो आणि उतरलो। तर मला मंदिर दाखवतो कसं आहे ते। आता आम्ही नेवती बीचवरून मालवण साईडला निघालेलं आहे। चिवळा बीच म्हणून आहे त्या साईडला निघालेलं आहे। आता नेवती बीचच्या इथं फक्त मासेमारी होत्या आणि त्या साईडला बीच पण एवढा काही खास नव्हता, म्हणजे भिजायला वगैरे तिकडे येत नव्हतं, त्यामुळे आम्ही नेवती बीचला गेलो नाही, डायरेक्टली मालवण साईडला आता आलेलं आहे। आणि इथं मालवणला जातानाचा एक मस्त असा पूल आहे, त्या पुलावरती आता थांबलेलो आहे आम्ही। पुलाचे काही सिनेमॅटिक शॉट्स तुम्हाला दाखवतो कसे आहेत। एकदम मस्त असं वाटायला लागले। आमचा थोडासा मूड ऑफ झालेला आहे की कारण की आम्हाला नेवती बीचला जायचं होतं, पण नेवती बीचवरती आम्ही काही गेलो नाही, डायरेक्टली फक्त मासेमारी बघितलो। त्याच्यानंतर बोटी बनवायचा कारखान्यात एक आम्ही बघितलो
त्याच्यानंतर डायरेक्टली आता मालवण साईडला मी निघालेलो आहे. आणि फायनली आम्ही आता चिवळा बीचवरती आलेलो आहे. पहिल्यांदा आम्ही थोडंसं भिजणार आहे, गाडी वगैरे पार्क केल्या मागं, आणि आता आम्ही थोडंसं भिजणार आहे. वाळू तर आपल्याला वाईट भाजाले. मला चिवळा बीच दाखवतो. इकडे बऱ्यापैकी वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या जातात चिवळा बीचला, जसं की आपले बनाना बोट वगैरे सगळं याच्यामध्ये मस्त आहे. थोडासा कचरा आहे इथे. या चिवळा बीचवरती बऱ्याचशा अशा वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या जातात. म्हणजे 1200 रुपये प्रत्येकाचे कॉम्बो पॅक त्यांनी केलेला आहे, पॅकेजेस टाईप केलेला आहे त्यांनी. 1200 रुपये सांगतात. 1200मध्ये पण आपण बार्गेनिंग करून त्यांना खाली आणू शकतो. आम्ही आता सगळे पॅराग्लायडिंग करायला निघाले. इकडे बघा. आता आम्ही पॅराग्लायडिंग करून आलो. एक नंबर अनुभव होता. लय भारी वाटायला तो वरती गेल्यानंतर. त्यांच्या हवे पाण्यामध्ये बुडवलं तर सगळं नाकातोंडात पाणी गेलं माझ्या, आणि त्याचा व्हिडिओ पण केलेला आहे मी. पॅराग्लायडिंगचे आमच्याकडून 300 रुपये घेतले, प्लस डीप करायचे 200 एक्स्ट्रा. त्याच्यानंतर 100 रुपये जो ॲक्शन कॅमेरा लावलेला त्याचे एक्स्ट्रा 100 रुपये घेतले. आणि माझ्या बहिणीला पण डीप केलेलं, पण तिचा काही व्हिडिओ केला नाही. असे मिळून म्हणजे डीपचे 200 पकडलेले प्रत्येकाचे, आणि व्हिडिओचे 100, असे मिळून आमच्या 5 जणांचे झालेले टोटल. समुद्रामध्ये खेळून झालेला आहे. आणि मला आता जो आत व्हिडिओ केलेला ॲक्शन कॅमेरामधला तो घ्यायचा आहे. ॲक्शन कॅमेरामधला व्हिडिओ घेणार आहे. त्याच्यानंतर मग इथं आंघोळीची सोय आहे. प्रत्येक माणसाला 25 रुपये असा त्यांचा दर आहे. प्रत्येकी 25 रुपये. आंघोळ केल्यानंतर इथं जेवायचं, मस्त मासा खायचा. त्याच्यानंतर मग पुढचा प्लॅन काय होते त्यानुसार मी अपडेट देतच जाईल. आंघोळ केल्यानंतर आता आम्ही जेवायला आलेलो आहे. मालवणमधील 2 स्पेशल हॉटेल, एक बांबू हॉटेल आणि स्वामी हॉटेल. बांबू हॉटेलला वेटिंग होतं. आता आम्ही स्वामी हॉटेलच्या इथं आलेलो आहे. तरी पण आमच्या आधी 16 जणांचं वेटिंग आहे, आणि मालवणमधील हे फेमस हॉटेल आहे. आता बघूया जेवणाची टेस्ट कशी आहे वगैरे सगळं सांगतो तुम्हाला. तब्बल 1.5 तासाच्या वेटिंगनंतर आम्हाला आता मसाला झाला. ऑर्डर देऊन मला वाटते अर्धा तास झाला आहे, अजूनही ऑर्डर आलेलं नाही. त्याच्यावर तुम्हाला समजू शकेल की हॉटेलला गर्दी किती आहे. लोकांच्या ताटांच्यावरून तरी वाटते की क्वालिटी जर चांगली आहे असं म्हणजे वाटते, क्वालिटी चांगली आहे. बघूया आता ऑर्डर कशी द्या. ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला सांगतो कशी क्वालिटी आहे. ऑर्डर देऊन मला वाटते जवळजवळ अर्धा तास झाला आहे. आत्ता ऑर्डर मिळाल्या. क्वालिटी एक नंबर आहे, मस्त आहे. इकडे पण सुरमई मागवलेली आहे. शिवने बॅटिंग चालू केला. जेवण कसं होतं? मस्त. काका जेवण कसं होतं? जेवण कसं होतं? आवडलं ना? आवडलं म्हणजे वेळे अभावी आवडलं नाही, बाकी क्वालिटी आहे.
तो वेळ फार लागला वेटिंगसाठी 1.5 तास वेटिंग झालं आपल्याला. एवढं लोक आहे ना. जेवण कसं होतं मॅडम? छान. मालवण ट्रिप झालेली आहे आणि आम्ही आत्ता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. आणि हे सगळे थकलेले चेहरे इकडे मागे बसल्यात. झोपला काय? नाही. आता कोंढा गावामध्ये आलेला आहे. इथून आता कोंढा घाट चालू होणार आहे. आणि इथंच आता मी चहा प्यायला थांबलेलो. आणि इथं आपला व्हिडिओचा लास्ट आलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले ब्रह्मजी ओंकार हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.